नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रोज नवीन माहिती. आणि आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील वाढत्या उष्णतेबद्दलची अत्यंत महत्त्वाची बातमी. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलेला आहे. सूर्य अक्षरशः आग ओकत आहे आणि त्यामुळे राज्यातील अनेक भाग तपलेले आहेत. विशेषतः विदर्भ भागात उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत आहे. अकोला येथे यंदाच्या हंगामातील सर्वाधिक म्हणजेच तब्बल 43.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील सर्वाधिक तापमान म्हणून नोंदवले गेले आहे. दरम्यान दुसरीकडे देशात थंड हवामान देखील पाहायला मिळाले. चंदीगड येथे किमान तापमान 15.2 अंश सेल्सिअस गेले आहे, तर महाराष्ट्रात धुळे येथील कृषी महाविद्यालयात किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके होते. आता आजच्या म्हणजेच 14 एप्रिलच्या हवामानाचा अंदाज पाहूया. आज ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने या भागासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि स्वतःची काळजी घ्यावी. आता सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे उद्यापासून म्हणजेच 15 एप्रिलपासून राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये हीटवेव्ह परिस्थिती निर्माण होऊ शकते. या उष्णतेमागचे कारण काय आहे तेही समजून घेऊया. सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. हे वारे केंद्रातून बाहेरच्या दिशेने वाहत आहेत, ज्यामुळे गरम हवा अडकून राहते आणि तापमान वाढते. तसेच बिहारपासून सुरू होऊन विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा वातावरणातील उष्णता वाढवण्यास मदत करतो आणि त्यामुळे उष्णतेची लाट तीव्र होते. यामुळे पुढील काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान 44 अंश सेल्सिअसच्या जवळ जाण्याचा अंदाज आहे. आता शेतकरी मित्रासाठी खास महत्त्वाची सूचना आहे. या उष्णतेचा परिणाम शेतीवरही होऊ शकतो. पिकांना पाण्याची गरज वाढेल, मातीतील ओलावा कमी होईल, म्हणून पिकांना वेळेवर पाणी द्या. तसेच शक्य असल्यास मल्चिंगचा वापर करा. जनावरांसाठी देखील काळजी घ्या. त्यांना सावलीत ठेवा, पुरेसे पाणी उपलब्ध करून द्या. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांनी विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही स्ट्रोक टाळण्यासाठी दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळा. थोडक्यात सांगायचं झालं तर अकोला येथे 43.1 अंश सेल्सिअस तापमान, ठाणे रायगडमध्ये येलो अलर्ट, 15 एप्रिलपासून उष्णतेची लाट आणि विदर्भात सर्वाधिक परिणाम. पुढील काही दिवस तापमान वाढणार आहे. मित्रांनो, हवामानातील बदल गंभीर आहे, म्हणून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. जर तुम्हाला अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या रोज हव्या असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.